ट्रॅव्हल बक्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे डे 3 ऑफ स्पिरिच्युअल ट्रिप. सो सकाळी आम्ही मस्त उठलो आणि छान अंघोळ वगैरे फ्रेश झालो आहोत आणि नाश्त्यासाठी बसलेलो आहोत. सकाळचं क्लायमेट एवढं सुंदर होतं, मस्त रात्री गार झालं होतं, म्हणजे एवढी थंडी होती की मी पातळ चादर घेऊन झोपले होते. खरंच सांगते, मला थंडी वाजत होती फार. त्याच्यामुळे झोप थोडी नीट झालेली नाहीये. पण सकाळची सुरुवात पक्ष्यांच्या मधुर आवाजाने झालेली आहे आणि काही अलार्मची वगैरे गरजच लागली नाही. तसेच आम्ही उठलो, फ्रेश झालो आणि आता नाश्ता बघा. हा आहे कोकणचा ओरिजिनल नाश्ता, घावणे. छान असे चुलीवर केलेले घावणे आणि कोरा चहा. आता तो आम्ही खाणार आहोत आणि आम्ही आमच्या पुढच्या जर्नीला सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे आम्ही इकडच्या लोकल ग्रामदेवतेला व्हिजिट करणार आहोत, पावनाईला. आणि इथे एक सुंदर स्वामी समर्थांचं मठही आहे हडपीड जवळ, तेही आम्ही व्हिजिट करणार आहोत, जे आमच्या रूटमध्येच आहे. ते झालं की आम्ही आमचा मुंबईचा प्रवास पुन्हा चालू करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. चल काका पटापट जायचं आपल्याला. सोबत आहेत आता निमतवाडीचे अनिल कपूर आणि त्यांची श्रीदेवी. आणि आहे छोटीशी देवी. तो काकी काका मस्त छान पाहुणचार केला, खूप छान पोट भरून जेवायला दिलं, खूप बरं वाटलं तुला भेटून. आता मुंबईला येणार आहेस ना, तेव्हा घरी या दोघं जण, बरं का? आम्हाला पण पाहुणचाराचा चान्स द्या. हा, आता परत येवा सगळ्यांनी आणि घराभोवतारचे सगळं काय नाही काय ठेवलेला इकडे तिकडे टाकलेला ते जरा साफसफाई करा. 4 दिवस अगोदरच यावा, 8 दिवस, आणि या सगळा साफ करा सगळ्यांनी मिळून. होय महाराजा. होय महाराजा. चला बाय बाय. बाय 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 बाय. बाय बाय. हॅलो. सो जसं मी म्हणाले होते की ब्रेकफास्ट नंतर आम्ही आमच्या स्पिरिच्युअल जर्नीला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत पावनादेवी टेम्पलला. हे शिरगावमधलं ग्रामदैवत आहे आणि इथे आल्यावर तुम्ही जर देवीचे दर्शन नाही घेतले तर तुम्ही नक्कीच काहीतरी चुकलं असं तुम्ही समजून चाला, कारण हे इकडचं ग्रामदैवत आहे. मूर्ती खूपच पाषाणात बनवलेली आहे, खूप जुन्या आहेत. काही शिल्प जराशी विरळ झालेली आहेत, पण इथे आल्यावर जे प्रसन्न वाटतं किंवा जे शांत वाटतं ते आय बिलीव्ह सगळ्या टेम्पलमध्ये वाटतंच. पण इकडे आजूबाजूला असं जंगल असल्यामुळे, जंगल म्हणजे झाडी असल्यामुळे खूप छान वाटतं आणि मस्त पक्ष्यांचा बारीक असा कंटिन्युअस आवाज येत असतो, जसं काय ते मंत्रच बोलत असतील. सो तुम्ही जर नेक्स्ट टाइम देवगड शिरगाव तालुका सिंधुदुर्गला येणार असाल तर पावनाई टेम्पलला व्हिजिट करा. आजूबाजूची देवराई जस्ट बघा. इथे आल्यावर एवढं शांत आणि सिरीन वाटतं. पक्ष्यांचा असा मंद किलकिलाट चालू असतो, जसं काही ते मंत्र जपच करत असतात आणि एवढी शांतता मुंबईत तर तुम्हाला मिळणार नाहीये. सो जेव्हा नेक्स्ट टाइम याल तर नक्की पावनाई टेम्पलला व्हिजिट करा.